वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई भाजपा संघटनेमध्ये महिलांचा बोलबाला होणार आहे. संघटनेमध्ये 33% आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबई कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. आता 33% मंडळ अध्यक्ष पदावरती महिलांना संधी मिळणार आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ही पूर्वतयारी आहे. मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये 3 मंडल अध्यक्ष नेमले जातील. 3 पैकी 1 महिला मंडल अध्यक्षाची नेमणूक होणार आहे. भाजपामध्ये महिलांना आता 33% आरक्षण दिलं जाणार आहे. 2029ला ज्या विधानसभा निवडणुका होतील, या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाची ही रणनीती आहे. संघटनेमध्ये 33% आरक्षण हे महिलांना दिलं जाणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, खरं तर भाजपाची ही 33% आरक्षण देण्याची रणनीती 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठीची कशी काय वर्क करणार आहे? नक्कीच आपण बघितलं काल मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आपण बघितलं भाजप मुंबई महिलांच्या याच्यामध्ये 33% आरक्षणाची अंमलबजावणी ही होणार आहे आणि आता 33% मंडळ अध्यक्ष पदावर महिलांना देखील संधी मिळणार आहे. आणि आपण बघितलं तर 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ही पूर्व तयारी आहे आणि आपण बघितलं प्रत्येक मुंबईमध्ये विधानसभेत 3 मंडळ अध्यक्ष नेमले जाणार आहेत आणि या 3 मंडळ अध्यक्षमध्ये 1 महिलांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे महत्वाचा निर्णय हा भाजप कोर कमिटीमध्ये मुंबईकडनं घेण्यात आलेला आहे आणि यासाठी आता महिलांना मोठी संधी ही भाजपकडनं देखील मिळणार आहे. आणि आपण पाहिलं तर 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी ही पूर्ण तयारी भाजपकडनं आता सुरू झालेली आहे आणि महत्वाचा निर्णय यामध्ये हा भाजपकडनं घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर महिलांना 33% आरक्षणाची अंमलबजावणी ही केली गेलेली आहे आणि हा 33% मंडळ अध्यक्ष पदाचा महिलांना देखील अगदीच. त्यामुळे संधी ह्या मिळणार आहे. निर्णयामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा काय परिणाम होईल हे पाहावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.